तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या 120 डेजच्या सिरीजमध्ये डे 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तर डे 2 मध्ये आपण करणार आहोत की पहिला चॅप्टर तर आपण डे 1 मध्ये शिकलो आहोत. तर डे 2 मध्ये आपण 1.1 एक्सरसाइज करणार आहोत, स्वाध्याय 1.1. तर तुमच्याकडे हे पुस्तक असणं आवश्यक आहे की ह्या पुस्तकांना आता परीक्षा जवळ आली आहे, त्या कारणाने मला प्रत्येक क्वेश्चन लिहून सांगता येणार नाही. तर मी प्रत्येक क्वेश्चन नाही लिहिता, तुम्हाला डायरेक्ट 1.1 एक्सरसाइज कशी सोडवायची आणि त्यामध्ये काय काय टर्म्स आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन आपल्याला दिला आहे की पहिला क्वेश्चन दिला आहे आपल्याला, नंबर दिला आहे, त्यामध्ये आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचं आहे, पण ते मराठीमधून. तर मी तुम्हाला याचे प्लेस सांगितले होते की याला म्हणतात युनिट प्लेस, याला म्हणतात टेन्स, याला 100, याला 1000, याला 10,000 आणि याला लॅक. मराठीमधून तुम्हाला माहितच असेल, मराठीमधून सर्वांना माहितच असेल, एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, 1000, 10,000 आणि लाख असे स्थान असतात. तर आपल्याला इथं लिहायचे, इथे तुम्हाला 7,53,000 असं न देता तुम्हाला दिलंय 753,357. तर 7,53,000 म्हणजेच 753,000 एवढं लक्षात ठेवायचंय. थोडंसं आपल्या डोक्याचा वापर करून हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर तुमचा ऑप्शन नंबर सी मध्ये दिलाय तुम्हाला की 753,357 आणि 753,357. 753,357 काही नाही, पुढे 1000 आहे की दशक आहे की लाख आहे हे लिहिणं इम्पॉर्टंट असतं. तर सगळ्यात परफेक्ट उत्तर आपलं आहे सी, 753,357. तर तुम्हाला पहिला प्रश्न समजला आहे. पहिल्या प्रश्नात मी काय सांगितलं आहे तुम्हाला की 753,357. तर आपण ओळूया सेकंड नंबरच्या क्वेश्चनकडे. तर सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे? सेकंड नंबरचा, तर सगळ्यांनी बुकमध्ये ही बुक जवळ ठेवायची आणि रीड करायचं. सेकंड नंबरचा क्वेश्चन, 1, 4, 6, 8 आणि 9 ही अंक एकदा वापरून त्यांच्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आता 1, 4, 6, 8, 9. तर बघा, सर्वात ह्या अंकांपासून हे अंक याच्यात काय सांगितलंय की याच्यामधून रिपीट नाही करायचं आपल्याला, अंक रिपीट नाही झाला पाहिजे. आणि यापासून हे अंक किती आहे? 1, 2, 3, 4, 5. मग 5 अंकी संख्या आपल्याला तयार करायची. ह्या अंकापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती तयार होणार आहे हे आपल्याला बघायचंय. तर बघा, 5 अंकी सर्वात मोठी सांगितली आहे, मग काय करायचं? सर्वात मोठा नंबर अगोदर घ्यायचा. सर्वात मोठा नंबर आहे 9, मग त्यानंतर 9 पेक्षा छोटा 8, 6, 4, 1. 9, 8, 4, 6, 1 ही सर्वात तुमची मोठी संख्या झाली. कोणती संख्या झाली? मोठी. आता यामधून तुम्हाला जर सर्वात लहान संख्या सांगितली असती तर 5 अंकी सर्वात लहान संख्या निवडा याच्यापासून, तर तुमची काय आली असती? 1, 4, 6, 8, 9. कळालं? तर 9, 8, 9,000, 98,641 ही कुठे आहे? 98,641 ही बी, तुमचा बी ऑप्शन होईल 98,641. तर सेकंड क्वेश्चन तुम्हाला लक्षात आलाय. सेकंड क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, कसं सोल्युशन आपण काढलंय. तर सेकंड क्वेश्चन, हे क्वेश्चन्स तुम्ही काय, तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं की नोट्स बनवा आणि त्यामध्येच हे क्वेश्चन तुम्ही सोडवत चला, तर तुम्हाला लक्षात येईल. आता थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपण? किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 6 अंकी संख्या यामधील फरक किती? तर 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती? तर किमान आणि कमाल, तर किमान म्हणजे सर्वात मोठी संख्या आणि कमाल म्हणजे सर्वात छोटी संख्या. तर किमान म्हणजे मॅक्झिमम, मिनिमम, किमान याच्यात तुम्ही गडबड करतात, आणि कमाल ही किती पाहिजे आपल्याला? मॅक्झिमम ही पाहिजे 4 अंकी आणि ही पाहिजे 6 अंकी. तर 4 अंकी मिनिमम मी तुम्हाला सांगितलं होतं, छोट्यात छोटी संख्या मिनिमम म्हणजे छोटी. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की नेहमी 0 लावायचे. 1, 2, 3, 4, 5, 6 6 अंकी आणि मॅक्झिमम 4 अंकी म्हणजे 9, 9, 9, 9, 9,999. इथे तुम्हाला कळालंय की कसं हे 1 लाख आलं, 1 लाख आलं आणि 999. तर हे दोघी आपल्या झाल्यात 6 अंकी किमान म्हणजे छोट्यात छोटी संख्या, आणि हे झालं कमाल 4 अंकी संख्या.
तर बघा आपल्याला बघायचंय की यांच्यामधील फरक सांगा. तर यांच्यामधील फरक काय येईल बघायचंय. -999. तर बघा 10 मधून 9 गेले, उरले किती? 1. हा एक आजच्याचा एक वापस दिला. 10 मधून 10 गेले, उरले 0. 10 मधून 10 गेले, उरले 0. हे एक इथून वापस इथे 10 घेतले, मग वापस हा इथे दिला. इथे 10 घेतले, मग वापस हा इथे दिला. 10 मधून 9 गेले, 10 गेले, उरले 0. एक इथे दिला 10 मधून 90001. तर इथे 90001 दोन याच्यात आहे, पण आपल्याला लक्षात ठेवायचं मध्ये 3 0. तर इकडे लक्ष द्यायचंय मित्रांनो. तर आपण तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. आता चौथा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर बघा दशम स्थानी 9 असलेल्या विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? आता त्यात तुम्हाला ऑप्शन दिले 1092, सेकंड ऑप्शन आहे 1290 आणि थर्ड ऑप्शन आहे 2091 आणि फोर्थ वन आहे 2190. तर यात तुम्हाला ऑप्शन दिलेत. तर यात तिघी पण नंबर्स, चारही नंबर सेम आहेत. तर तुम्हाला बघायचं दशम स्थानी तिघी अंक चारही याच्यावर 9च आहेत जे आपल्याला पाहिजे. मग याच्यामधून आपल्याला निवडायचं आहे की सर्वात किमान संख्या म्हणजे सर्वात छोटी संख्या कोणती? तर सर्वात छोटी संख्या आहे 1092. तर हा क्वेश्चन तुम्हाला समजला. तर बघा 1092 हा आहे तुमचं आन्सर. तर बघा आता आपण बघूया पुढच्या प्रश्नाकडे, पाचवा प्रश्न. तर पाचवा प्रश्न काय आहे? तर 16,813 ही संख्या पुढील प्रमाणे कशी लिहायची? तर बघा युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लॅक असे तुम्हाला कॉलम बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं तुम्हाला सोपे जाईल. आता 16 लाख आपल्याला दिले, 16 लाख आणि 800 काय दिलंय? 813. तर 813. तर मध्ये जे स्पेस उरते तिथे द्यायचा 0. मग आपली संख्या झाली 16,813. तुम्ही वाटलंच तर रिचेक करू शकता. 16,813 तर कुठे आहे असं? तर ऑप्शन नंबर डी यात आहे 16,813. तर ऑप्शन नंबर डी. तर पाचवा प्रश्न तुम्हाला समजला की 16,813 कसं सॉल्व्ह करायचं. तुम्हाला जर नसेल समजलं तर रिपीट तुम्ही पॉज करून व्हिडिओ मागे घेऊन बघू शकतात की कसं काय केलंय आपण, कसं सोडवलंय. तर 16,813 ते समजलं. आता सहावा प्रश्न. सहाव्या प्रश्नात काय विचारलंय? कमाल ते किमान संख्या अशा प्रकारे संख्यांची कोणता गट आहे? म्हणजे किमान म्हणजे काय असतं आणि कमाल म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे की मॅक्झिमम आणि मिनिमम. तर आपल्याला काय करायचंय? मॅक्झिमम टू मिनिमम म्हणजे असेंडिंग ऑर्डर करायची, हे डिसेंडिंग ऑर्डर करायची. म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत, मोठ्यापासून छोट्यापर्यंत. तर यात बघा सर्वात मोठा नंबर कोणता वाटतोय तुम्हाला? 82,341. 82,341 हा सर्वात मोठा नंबर यात तुम्हाला बघायचा आहे. पहिले सर्वात अगोदरचा नंबर बघायचा 8181 आणि 82 असं आपल्याला दिसायला बघते. मग त्याच्यानंतर आपला नंबर येणार आहे 814276 63178 आणि मग येणार आहे आपला नंबर येणार आहे 13378. तर अशा प्रकारे तुमची डिसेंडिंग ऑर्डर होणार आहे. म्हणजे कमाल पासून तर किमान पर्यंत, मॅक्झिमम पासून तर मिनिमम पर्यंत, मोठ्यापासून तर छोट्यापर्यंत. समजलं? एवढं लक्षात आलं तुम्हाला? आपण आता बोलूया सातव्या प्रश्नाकडे. तर सातव्या प्रश्नामध्ये काय विचारलंय? तुम्ही अगोदर मी सांगायच्या अगोदर तुम्ही असं करायचं आहे. मी तुम्हाला हे सांगायच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही पुढचं क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचं आहे. पुढचं क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचं आणि मग नंतर काय करायचं? तुम्ही सोल्युशन बघायचं आपलं बरोबर आहे की नाही. आता सातवा प्रश्न 1 0 3 4 5 याच्यापासून तुम्हाला अंक वापरून बनणारी लहानात लहान संख्या, लहानात लहान विषम संख्या. काय सांगितलंय? विषम संख्या, लहानात लहान विषम संख्या बनवायची. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की विषम संख्याच्या शेवटचा अंक काय येतो? 1 3 5 7 9. विषम संख्यांच्या शेवटच्या स्थानी म्हणजे एकक स्थानी काय असतो? हे नंबर्स असतात. तर जर आपल्याला सगळ्यात विषम संख्या, सगळ्यात छोटी संख्या बनवायची, तर लक्षात घ्या सगळ्यात छोटी संख्या आपल्याला बनवायची आहे लहान संख्या. तर लहान संख्या आपली काय होईल? 1 0 3 4 5. सर्वात लहान आपण शून्य जर अगोदर लिहिला तर ही आपली 4 अंकी संख्या होईल. त्याच्यामुळे शून्य आपल्याला 2 नंबरला घ्यावं लागतं.
तर 1 0 3 4 5 ही संख्या होईल. तर आहे का? आणि बघा विषम स्थानावर 5 आहे का? तर आहे. तर ही काय झाली? विषम संख्या. तर ऑप्शन नंबर किती आहे? 1 0 3 4 5. ऑप्शन नंबर ए. समजला? एवढं लक्षात ठेवायचंय. तर आता आपण वळूया. तुम्ही पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा जमतोय की नाहीये, तर तसा मी सांगणारच आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 8. तर काय विचारलंय आपल्याला क्वेश्चन नंबर 8 मध्ये? लक्षपूर्वक लक्ष द्यायचं इथे. तर बघा 8 3 4 1 y 9 x z 2. तर बघा तर आपल्याला एक्स वाय झेड ची व्हॅल्यू फाइंड. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेली संख्यांची बेरीज समान असेल, या सर्वांची बेरीज कशी आहे? समान आहे. तर आपण बेरीज ओळखून घेऊ अगोदर. तर आपल्याला बघायचंय अशा रो बघायच्या आहे की ज्यात सर्व अंक आहेत. तर ह्या रो मध्ये पण आहेत आणि ह्या रो मध्ये पण. तर 8 आणि 3 11, 11 आणि 4 15. तर आपल्याला कळलं की सर्वांची बेरीज काय आली हवी? 15. तर बघा 9 आणि 2 11, 11 आणि 4 हे काय येतात? 15. तर आपल्याला पण आता वरती शोधू आपण. काय येईल? 8 8 आणि 1 9. आणि 9 मध्ये किती मिळवल्यावर 15 होतील? 9 मध्ये किती मिळवल्यावर 15 होतील? की 6. तर मग x ची व्हॅल्यू काय येईल आपली? 6. x ची व्हॅल्यू काय येईल? 6. मग तेव्हा होतील 15. परत आपण आता आपल्याला बघायचं ऍट अ टाइम आपल्याला 2 फाइंड करता नाही येणार. म्हणजे आपण आता ही व्हॅल्यू आली पण आपण झेड ची करून घेऊ. एक्स वाय झेड, एक्स झेड 2. आता एक्स जर 6 आलाय आपल्याला, एक्स काय आला आपल्याला? 6. 6 प्लस 2 8. आणि 8 मध्ये किती मिळवल्यावर 15 होतील? सांगा पटकन. 8 9 10 आणि ते 5 7. एक्स मध्ये किती मिळवल्यावर 15 होतील? 7. तर मग ही ऍडिशन काय येईल? 15. अशी ऍडिशन काय येईल? 15. सर्वांची ऍडिशन काय आहे? सेम आहे. तर बघा 3 प्लस 7 10. मग वाय येईल, वाय काय येईल तुमचा? 5. मग याची ऍडिशन येईल 15. मग तुम्ही असं लिहून घ्यायचंय खाली, एक्स ची व्हॅल्यू 6, वाय ची व्हॅल्यू 5 आणि झेड ची व्हॅल्यू 7. सर्वांना समजलं हे कसं आलंय? तर बघा याच्यात तुम्हाला दिलंय एक्स वाय झेड सांगितलंय. तर सिरियल वाईज सगळ्यांचं 7 6 5 असंच आलंय सगळ्यांचं. पण एक्स वाय झेड हे क्रमशीर, तर क्रमशीर 6 5 7 हे तुमचं आन्सर नंबर ए. तर तुमची 1.1 एक्सरसाइज इथे संपली आहे. तर आपण डे 3 मध्ये 1.2 मध्ये भेटूया. थँक्यू.